हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ अदिती नेवे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम्स याचे MSc CETचे काही जे MCQs आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो विल स्टार्ट विथ द MCQs. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे आपला. फर्स्ट स्टेटमेंट इज in asexual reproduction the ploidy of progeny is identical to the parent. आणि सेकंड स्टेटमेंट आपल्याला दिलेला आहे द प्रोजेनी इज ऑल्सो रेफर्ड ॲज क्लोन. बघा, एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये प्लॉइडी काय असते? प्लॉइडी डिप्लॉइड असू शकतं किंवा हॅप्लॉइड असू शकतं. जी ही प्लॉइडी पॅरेंटची आहे ती सेम प्लॉइडी आपल्याला कुणामध्ये दिसते? ती सेम प्लॉइडी आपल्याला प्रोजेनीमध्ये दिसते. म्हणजे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे हे फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट सेकंड द प्रोजेनी इज ऑल्सो रेफर्ड ॲज क्लोन. येस, एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याही पद्धतीचं व्हेरिएशन आपल्याला दिसत नाही. ओके, कारण त्यामध्ये कुठलीही फ्युजन ऑफ गॅमेट्स वगैरे होत नाही. सो देर इज नो व्हेरिएशन नसल्यामुळे जी पॅरेंट आणि प्रोजेनी आहे त्यांच्यामध्ये एक्झॅक्ट सिमिलॅरिटी आयडेंटिकल असतात एकमेकांची. आणि त्या आयडेंटिकल जे असतात त्यालाच आपण काय वर्ड यूज करतो? क्लोन वर्ड यूज करतो. ओके, सो दोघी स्टेटमेंट करेक्ट आहे. बघा मग करेक्ट ऑप्शन काय आपलं? स्टेटमेंट 1 and 2 बोथ आर करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा, द एक्सटर्नल बर्ड्स फॉर एसेक्शुअल रिप्रोडक्शन. एक्सटर्नल बडिंग आपल्याला दोन टाईपची दिसते, इंटरनल बडिंग अँड एक्सटर्नल बडिंग. इंटरनल बडिंग हे स्पॉन्जेसमध्ये होत असते आणि आपल्याला इथं विचारलं एक्सटर्नल बडिंग काय असतं. एक्सटर्नल बडिंगमध्ये फॉर एक्झाम्पल दिस इज ऑर्गॅनिझम, याच्यावर एक सेलचा मास जो आहे तो राईज होतो आणि हळूहळू इथंच त्याची काय होत जाते? डेव्हलपमेंट होत जाते आणि तो आपल्या पॅरेंटसारखा होत जातो. एका पॉईंट नंतर काय होणार? जेव्हा तो डेव्हलप झाला आहे, कम्प्लीट मॅच्युअर झाल्यानंतर तो पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होतो. सो हे जे फॉर्मेशन आहे बॉडीच्या बाहेर बर्ड फॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल बडिंग. आणि आपल्याला असं विचारलं आहे की एक्सटर्नल बडिंग आपल्याला कशात दिसते? सो फर्स्ट ऑप्शन दिले कोरल्स. येस, कोरल्समध्ये आपल्याला एक्सटर्नल बडिंग दिसते, बट स्पॉन्जेसमध्ये आपल्याला एक्सटर्नल बडिंग जी आहे ती दिसत नाही. स्पॉन्जेसमध्ये आपल्याला युजली इंटरनल बडिंग दिसते. ओके, जेम्युअल फॉर्मेशन्स आपण त्याला म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट अगेन स्पॉन्जेसमुळे ऑप्शन नाही. प्लॅनेरियामध्ये सुद्धा बडिंग होत नाही. प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन होत असतं. ओके, प्लॅनेरिया कट होतो आणि तो कट झालेला पार्ट आहे तो नवीन ऑर्गॅनिझम म्हणून डेव्हलप करत असतो. सो हे उरलेला ऑप्शन आहे ऑप्शन डी. येस, हायड्रा हे आपण हायड्राचंच एक्झाम्पल काढलं. आणि कोरल्स या दोघींमध्ये, हे दोघी सिलेंट्रेट्स आहेत, या दोघींमध्ये आपल्याला काय दिसून येते? एक्सटर्नल बडिंग दिसते. त्यानंतर नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग टू द जेम्युअल फॉर्मेशन. वी हॅव डिस्कस्ड इट नाव. आत्ताच आपण बघितलंय की जेम्युअल फॉर्मेशन काय? सपोज स्पॉन्जेसमध्ये जेव्हा अनफेवरेबल कंडिशन येते त्यावेळेस आतमध्ये अशा काही अमिबोसाइट्स असतात आणि ह्या टोटीपोटंट असतात. यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म करायचं आणि आतमध्येच काय बनते? इंटरनल बडिंग फॉर्म होते. याला आपण म्हणतो जेम्युअल फॉर्मेशन. तर हे कोणात होतं? स्पॉन्जेसमध्ये. बघा, जेम्युअल इज सेक्शुअली प्रोड्यूस्ड मास ऑफ डॉर्मंट सेल. आपल्याला विचारले करेक्ट स्टेटमेंट. हे सेक्शुअली प्रोडक्शन होत नाही. जेम्युअल फॉर्मेशन इज इंटरनल बडिंग आणि इट इज अ टाइप ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. सो दिस इज नॉट करेक्ट स्टेटमेंट. इट इज मेड अप ऑफ ॲग्रिगेशन ऑफ अमिबोसाइट्स. नाही, अमिबोसाइट्स जे आहेत त्या आतच्या साईडला प्रेझेंट आहे आणि त्यांना कव्हर केलेलं आहे याने. ओके, त्यानंतर नेक्स्ट, जेम्युअल इज फॉर्म ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. हे कधी बनतं? अनफेवरेबल कंडिशन. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन नसेल त्यावेळेस जेम्युअल फॉर्मेशन होतात. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा इनकरेक्ट आहे. नेक्स्ट बघा, इट इज अन इंटरनल बर्ड फॉर्म्ड इन स्पॉन्जेस एसेक्शुअली. येस, हे इंटरनल बडिंग आहे आणि कुणामध्ये होतं? स्पॉन्जेसमध्ये. आणि कुठल्या मेथडने होतं? एसेक्शुअल मेथडने. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, करेक्ट मॅच आपल्याला बघायचं आहे. सो हायड्रामध्ये आपल्याला इंटरनल बडिंग दिसते का? नाही. इन्स्टेड ऑफ इंटरनल बडिंग हायड्रामध्ये कुठली बडिंग प्रेझेंट असते? एक्सटर्नल बर्ड प्रेझेंट असतो. ओके, त्यानंतर कोरल इज अ सिलेंट्रेट. येस, कोरल्स हे कुठल्या ग्रुपमध्ये येतात? कुठल्या फायलममध्ये येतात? निडारियन्स म्हणजेच सिलेंट्रेट्समध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला दिलेलं आहे जेम्युअल. जेम्युअल हे आपल्याला ॲस्केडियनमध्ये दिसत नाही. हे कोणात दिसतात? आपल्याला स्पॉन्जेसमध्ये दिसतात. नंतर ॲम्फिमिक्सिस म्हणजे फ्युजन ऑफ गॅमेट्स. म्हणजे आपल्याला कुणात दिसतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सो करेक्ट ऑप्शन हे सुद्धा इनकरेक्ट आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये क्लोन फॉर्मेशन होत नाही. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आपलं? करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, सिलेंट्रेट कोरल्स. ओके, नेक्स्ट, ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन स्पॉन्जिला रिप्रोड्युसेस बाय. आत्ताच आपण बघितलं की अनफेवरेबल कंडिशन असेल तर स्पॉन्जेस काय बनवतात? जेम्युअल बनवतात आणि जेम्युअल फॉर्मेशन करतात. नेक्स्ट बघा, गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू एसेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं बघा, इन एसेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी इज डन बाय सिंगल पेरेंट. येस,
एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हे कसं असतं, युनिपेरेंटल, एकच पेरेंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघा, द प्रोजेनी आर ऑल्सो रेफर्ड ॲज क्लोन्स. आताच आपण बघितलं की येस, एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचं फ्युजन नाही आहे. ओके, कुठल्याही प्रकारचं आपल्याला क्रॉसिंग त्याच्यात दिसत नाही. सो यामुळे काय होतं, एकाच पेरेंट्सचे जे कॅरेक्टर्स आहेत ते तसेच्या तसे पुढे पास होतात, म्हणून यांची जी प्रोजेनी आहे ती कशी असते, क्लोन्स असते. सो दोघी स्टेटमेंट्स आपले काय आहेत, करेक्ट आहे. मग करेक्ट ऑप्शन काय आपलं, स्टेटमेंट 1 and 2 बोथ आर करेक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. ओके, आतापर्यंत आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे क्वेश्चन सॉल्व केले. नाव इट इज अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सो कंप्लीट द एनालॉजी विथ रिस्पेक्ट टू द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, ॲनालॉगस ऑर्गन्स आपल्याला बघायचे. मेल मध्ये पेनिस आणि फिमेल मध्ये सेम फंक्शन किंवा सेम असणारा ऑर्गन कुठला. सो मेल मध्ये पेनिस इज द कॉप्युलेटरी ऑर्गन. ओके, इन मेल पेनिस इज द कॉप्युलेटरी ऑर्गन. आणि तसंच फिमेलमध्ये जर आपण बघितलं तर फिमेलमध्ये क्लायटोरिस इज द कॉप्युलेटरी ऑर्गन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन्स इज सिक्रेटेड बाय थिका इंटरना कव्हरिंग द ग्राफियन फॉलिकल. ओके, ग्राफियन फॉलिकल म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्या प्रायमॉर्डियल सेल्स जेव्हा डेव्हलपमेंट होत असते ओव्हरीमध्ये, प्रायमॉर्डियल सेल्स हळूहळू डेव्हलप होतात. प्रायमॉर्डियल पासून प्रायमरी, प्रायमरी पासून सेकंडरी. बघा, प्रायमॉर्डियल पासून प्रायमरी, प्रायमरी पासून सेकंडरी आणि सेकंडरी पासून टर्शरी किंवा मग त्याचाच काय बनतं, ग्राफियन फॉलिकल. आणि हेच मॅच्युअर होतं. सो या ग्राफियन फॉलिकलच्या आजूबाजूला, म्हणजे याच्यामध्ये आपला सेकंडरी ओसाइट प्रेझेंट आहे, याच्या आजूबाजूला थिका सेल्स असतात. आतल्या साईडला थिका इंटर्ना आणि बाहेर प्रेझेंट असतात थिका एक्सटर्ना. मग आपल्याला काय विचारलंय, थिका इंटर्ना कव्हरिंग द विच हॉर्मोन इज सिक्रेटेड बाय थिका इंटर्ना. मग यापैकी कुठला हॉर्मोन्स थिका इंटर्ना सिक्रेट करत असतात. ओके, सो थिका इंटर्ना या आहेत एस्ट्रोजन सिक्रेट करणाऱ्या सेल्स. या काय सिक्रेट करतात, एस्ट्रोजन सिक्रेट करतात. आणि ज्यावेळेस डेव्हलपमेंट होते बघा, बाकी ऑप्शन्स काय येणार नाही. GnRH जे आहे गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन्स, हे तर हायपोथॅलॅमस रिलीज करतं. सेकंड दिलं आपल्याला प्रोजेस्टेरॉन, हे कोण रिलीज करतं, कॉर्पस ल्युटियम, ल्युटियल फेजमध्ये रिलीज होतं. आणि रिलॅक्सिन इज ऑल्सो रिलीज बाय ओव्हरी, पण हे थिका इंटर्ना करत नाही. आलं लक्षात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, processes such as menarche, menopause and reproductive cycles are controlled by. म्हणजे मेनार्क म्हणजे काय, स्टार्टिंग ऑफ मेन्सेस, मेनोपॉज एंड ऑफ मेन्सेस म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल म्हणजे कंप्लीट मेन्स्ट्रुअल सायकल. हे सगळ्या ज्या फेनॉमिनन्स आहेत किंवा ही जी सायकल आहे ही कोण कंट्रोल करतो, तर हे दोनच हॉर्मोन्स आहेत इम्पॉर्टंट जे हे सगळं कंट्रोल करतात, दॅट इज LH अँड FSH. पण आपल्याला ऑप्शनमध्ये बघा काय दिलेलं आहे, SCG, गोनाडोट्रोपिन्स, ऑक्सिटोसिन अँड रिलॅक्सिन. सो हे LH आणि FSH यांनाच आपण काय म्हणतो, दीज आर द गोनाडोट्रोपिन्स. सो करेक्ट ऑप्शन काय आपलं, ऑप्शन नंबर बी. दीज आर रिलीज्ड बाय द पिट्युटरी. कोण रिलीज करते, याला अँटेरियर पिट्युटरी रिलीज करते. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू सेमिनल वेसिकल्स इन मेल. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलंय अबाउट द सेमिनल वेसिकल. बघा, सेमिनल वेसिकल्स आर द accessory glands in males. So first statement आपल्याला दिलंय, it contributes about 60% of total volume in semen. ज्यावेळेस वास डेफरन्स मधून स्पर्म येतात. ओके, इथून फर्स्ट सिक्रेशन कोण रिलीज करते, सेमिनल ग्लँड्स किंवा सेमिनल वेसिकल रिलीज करतात, राईट. आणि ते किती पर्सेंट रिलीज करतात, ते जे सुद्धा रिलीज करतात ते सिमेनचं किती पर्सेंट बनवतो, 60% बनवतो. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट बघा, फायब्रिनोजेन कोगुलेट्स द semen into bolus for quick propulsion in vagina. This is also correct statement. ओके, एक त्याचा छोटा बोलस बनतो, कोगुलेट होतं ते का की ते इझिली वजायना मध्ये जावे, इन्सिमिनेट व्हावे. ओके, सो दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. इन प्रोस्टाग्लॅन्डिन स्टिम्युलेट्स द रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन वजायना. येस, वजायनामध्ये गेल्यानंतर काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज होतात, ते रिव्हर्स पेरिस्टाल्सिस करतात. म्हणजे ज्या स्पर्म्सची जी मुवमेंट आहे, अपवर्ड मुवमेंट, त्याला हे काय करतात, ॲक्सिलरेट करतात बाय द रिव्हर्स पेरिस्टाल्सिस. अगेन दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. पण मग पुढचं स्टेटमेंट बघा काय दिलंय, इट सिक्रेट्स. ओके, सेमिनल वेसिकल सिक्रेट्स ॲसिडिक समायनल फ्लुइड. यातलं जे फ्लुइड आहे ते ॲसिडिक नसून कसं असतं, अल्कलाइन असतं. ओके, ॲसिडिक कोणाचे, प्रोस्टेट ग्लँडचं. आणि सेमिनल वेसिकलचे फ्लुइड कसे असतात, अल्कलाइन फ्लुइड असतात. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन अँड इनकरेक्ट स्टेटमेंट. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
The large scale destruction of primordial follicles in ovary till the time of puberty is called as. बघा एक कन्सेप्ट आपण शिकला होता फॉलिक्युलर ॲट्रेसिया. याच्यामध्ये काय होतं, सपोज ॲट द टाइम ऑफ बर्थ जर 2 मिलियन्स प्रायमोडियल फॉलिकल असतील तर ते हळूहळू प्युबर्टी येता येता डिजनरेट होऊन त्यांचा नंबर किती जातो, अराउंड 60,000 to 80,000. म्हणजे मिलियन्सचा जो नंबर आहे हळूहळू तो डिक्रीज झाला आणि या डिक्रीजलाच आपण काय म्हणतो, दिस इज नोन ॲज फॉलिक्युलर ॲट्रेसिया. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेमिनल फ्लुइड कॉन्ट्रीब्युट्स. आत्ताच आपण हे स्टेटमेंट बघितलंय की सेमिनल फ्लुइड जे आहे हे किती % कॉन्ट्रीब्यूट करतं, अबाउट 60%. सो करेक्ट ऑप्शन इज 60% ऑफ टोटल सीमेन. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग डक्ट्स और ट्यूब्स इज नॉट प्रेझेंट इन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यापैकी कुठली ट्यूब जी आहे ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट नाही. फर्स्ट दिली इजॅक्युलेटरी डक्ट. येस इट इज प्रेझेंट इन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. कुठे असते इजॅक्युलेटरी डक्ट, इथून वास डिफरन्स येणार आणि इकडे काय प्रेझेंट आहे, सेमिनल वेसिकल. यांचा आता हा जो कॉमन पाथवे बनला यालाच आपण काय म्हणतोय, इजॅक्युलेटरी डक्ट. सो इट इज प्रेझेंट. नेक्स्ट आहे सिस्टिक डक्ट. बघा सिस्टिक डक्ट जी आहे ती ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट नसते. नेक्स्ट आहे वास डेफरन्स. ओके, ही जी आलेली ट्यूब आहे दिस इज वास डेफरन्स. हिलाच आपण काय म्हणतो, स्पर्म डक्ट. ओके, आणि वासा इफ्रन्शिया हा टेस्टीज आणि इपिडेडिमसच्या मध्ये प्रेझेंट असतो. सपोज दिस इज टेस्टीज. ओके, आणि टेस्टिसच्या वरती हे असं प्रेझेंट आहे इपिडेडिमस. यांच्यामध्ये जी ट्यूब प्रेझेंट आहे दॅट इज वास इफ्रन्शिया. म्हणजे या तिघी ट्यूब्स ज्या आहेत या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे एक्सेप्ट द सिस्टिक डक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट बघा, मॅच द कॉलनचा क्वेश्चन आहे. मॅच द स्ट्रक्चर्स. हे इथे आपल्याला काही स्ट्रक्चर्स दिलेले आहेत आणि याचे काही एक्सप्लेनेशन दिले. सो आपल्याला यांना करेक्टली मॅच करायचं आहे. बघा फर्स्ट दिलेला आहे आपल्याला प्रिप्यूस आणि काही ऑप्शन्स दिले आहेत. फायब्रोमस्क्युलर बँड दॅट रिटेन्स टेस्टिस इन स्क्रोटम, प्रायमरी मेल रिप्रोडक्टिव्ह गोनाड, लूज फोल्ड ऑफ स्किन कव्हरिंग द ग्लान्स पेनिस. सो प्रिप्यूस काय आहे, इट इज द स्किन. कशी स्किन आहे ही, फोल्डेबल लूज फोल्ड ऑफ स्किन आहे जी कशावर प्रेझेंट असते, ॲट द टिप ऑफ द पेनिस. टिप ऑफ द पेनिसला आपण काय म्हणतो, ग्लान्स पेनिस. सो ग्लान्स पेनिसच्या वरती जो फोल्डेबल स्किन प्रेझेंट असतो दॅट इज प्रिप्यूस. सो फर्स्टचा आन्सर येणार सी. नेक्स्ट बघा काय, पेनिस इट इज द मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. सो सेकंड वुड बी डी. त्यानंतर बघा टेस्टीज आर द प्रायमरी मेल रिप्रोडक्टिव्ह गोनाड. का म्हटलं याला प्रायमरी, कारण हाच गॅमेट्स बनवतो आणि हाच अँड्रोजन सुद्धा बनवतो, म्हणून आपण याला प्रायमरी गोनाड असं म्हणतो. गोनाड ॲज अ सेक्स ऑर्गन. ओके, सो थर्डचं येणार बी. ओके, नेक्स्ट 4 गुबर्नॅक्युलम. हे काय, गुबर्नॅक्युलम जसं ही टेस्टिस प्रेझेंट आहे याच्या खाली स्क्रोटम आहे आणि यांना जोडणारा जो पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, गुबर्नॅक्युलम. बघा काय दिलंय, इट इज अ फायब्रोमस्क्युलर बँड दॅट रिटेन्स टेस्टिस इन द स्क्रोटम. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज 4चं आपलं काय येणार, ए. बघा करेक्ट ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन नंबर ए. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग एनालॉजी विथ रिस्पेक्ट टू रिप्रोडक्टिव्ह सिक्रेशन्स अँड देअर कंटेंट्स. पहिले आपल्याला दिलेलं आहे सेमिनल फ्लुइड. यस, सेमिनल फ्लुइड काय रिलीज करत असतात, प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज करतात जे फिमेलमध्ये काय करतात, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस करतात. ओके, आणि प्रोस्टेटिक फ्लुइड कुठलं आहे, यापैकी कुठलं प्रोस्टेटिक फ्लुइड आहे, प्रोस्टेट ग्लँड जी आहे ही सिट्रिक ॲसिड रिलीज करत असते. ओके, हे आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन्स आहे. हे सगळं जर तुम्ही बुक नीट वाचले असेल तर बुकमध्येच दिलेलं आहे, आपल्या बोर्डच्या बुकमध्येच दिलेलं आहे. सो दीज ऑल आर थेरॉटिकल क्वेश्चन्स. नेक्स्ट बघा, अँट्रम इज अ फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी प्रेझेंट इन. ओके, अँट्रम कशामध्ये प्रेझेंट आहे, ज्यावेळेस आपण एका मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर बघतो, हे स्ट्रक्चर सुद्धा आपल्या बुकमध्ये दिलं आहे, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. अशा पद्धतीने सेल्स असतात. ओके, एका साईडला हा ऊ साईट असतो आणि कॅव्हिटी इथं तयार झालेली असते. ओके, आजूबाजूला काय प्रेझेंट आहे, सेल प्रेझेंट आहे. या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, अँट्रम. आणि या अँट्रममध्ये काय फील्ड असतं, फ्लुइड फील्ड असतं. ओके, सो म्हणजे ही कशामध्ये प्रेझेंट आहे, ही ग्राफियन फॉलिकलमध्ये प्रेझेंट आहे. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. यांचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, गिवन बिलो आर व्हेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल इन ह्युमन फिमेल. ओके, ह्युमन फिमेलच्या काही स्टेजेस दिलेल्या आहेत आणि त्यावेळेस किती ओव्हॅरियन फॉलिकल्स, कसे ओव्हॅरियन फॉलिकल्स डेव्हलप होतात ते आपल्याला दिलं आणि याला आपल्याला करेक्ट सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं. बघा काय दिलेलं आहे, प्रायमोर्डियल फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल आणि एग नेस्ट.
सगळ्यात आधी जे फॉर्मेशन होतं ते फॉर्मेशन होतं एग नेस्टचं. ओके, सगळ्यात आधी कसलं फॉर्मेशन होतं? एग नेस्टचं. या एग नेस्ट पासून पुढे हे एग नेस्टचं जे स्ट्रक्चर आहे असं हळूहळू हळूहळू एक रॉड लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होतं आणि याच्या खाली जी सेल असते ही आपली कुठली सेल असणार? प्रायमॉर्डियल सेल. एक आपल्याला फजर सेल्स म्हणून सुद्धा होत्या, त्या सुद्धा याच्यातच दिलेल्या प्रायमॉर्डियल सेल्स. ओके, म्हणजे एग नेस्ट किती आपलं? 4 एग नेस्ट. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतात? प्रायमॉर्डियल फॉलिकल, म्हणजे ऑप्शन 1. ओके, एग नेस्ट पासून काय डेव्हलप होतात? प्रायमॉर्डियल फॉलिकल. प्रायमॉर्डियल फॉलिकल पासून पुढे काय बनतं आपलं? प्रायमरी फॉलिकल. प्रायमॉर्डियल पासून प्रायमरी पासून मग सेकंडरी पासून टर्शरी आणि ग्राफियन. सो आपल्याला ऑप्शन मध्ये सेकंडरी नाहीये, मग करेक्ट सिक्वेन्स आपला काय? एग नेस्ट 4 प्रायमॉर्डियल 1 प्रायमरी 3 आणि लास्ट इज ग्राफियन फॉलिकल. मग बघा करेक्ट सिक्वेन्स कुठला आहे आपला? 4 1 3 2 ऑप्शन नंबर बी. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स डज नॉट फॉर्म कंपोनंट ऑफ ॲसेसरी डक्ट्स इन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, आता याच्यामध्ये फक्त डक्ट्स नाही विचारलंय, कुठल्या डक्ट्स विचारल्या? ॲसेसरी डक्ट्स. ओके, ॲसेसरी डक्ट्स. बघा जर तुम्ही बघितली वास डेफरन्स, सेमिनिफेरस ट्यूब्यूल, रिटेटेस्टिस, युरेथ्रा, या ऑलमोस्ट सगळे पाईप लाईक स्ट्रक्चर आहेत. ओके, पण यामध्ये ही जी सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे ही ॲसेसरी नाही आहे, ही डायरेक्ट कशात प्रेझेंट? इट इज प्रेझेंट इन टेस्टीज, जो की काय आहे? इट इज प्रेझेंट इन टेस्टीज. ओके, जो काय एक प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. ओके, सो बाकी जे आपल्याला दिले आहेत युरेथ्रा, रिटेटेस्टिस, वास डेफरन्स, हे सगळं कशात प्रेझेंट आहे? दीज आर द डक्ट. स्पर्म बनल्यानंतर याच्यातून निघत आहेत आणि सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये स्पर्म बनत आहेत. आलं लक्षात? सो करेक्ट ऑप्शन येणार आपलं ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट बघा, इन द ग्राफियन फॉलिकल डिस्कस प्रोलेजेरस अँड करोना रेडिएटा सेल्स आर फॉर्म. ओके, ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर जर आपण स्टडी केलं तर हे जे सेल्स दिलेले आहेत आपल्या करोना रेडिएटा आणि हे जे स्ट्रक्चर दिले, हे स्ट्रक्चर्स कुणापासून बनतं? बघा आधी आपला लेअर कुठला असतो? थिका इंटरना. या थिका इंटरनाच्या खाली नवीन सेल्स फॉर्म होतात, ज्या सेल्सला आपण काय म्हणतो? मेम्ब्रॅनस ग्रॅन्युलोसा. ओके, याच्या खाली कुठल्या सेल्स असतात? मेम्ब्रॅनस ग्रॅन्युलोसा, थिका इंटरनाच्या खाली, आणि याच आपल्या काय बनवतात? करोना रेडिएटा बनवतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, मेम्ब्रॅनस ग्रॅन्युलोसा. नेक्स्ट बघा, लेडिक सेल्स आर फाउंड इन. ओके, आपल्याला लेडिक सेल्स कशात मिळतात आणि ते कुठला हॉर्मोन सिक्रेट करतात? ओके, बघा लेडिक सेल्स कुठे मिळतात आपल्याला? जर आपण टेस्टिसचं TS बघितलं किंवा LS बघितलं तर सपोज टेस्टिसमध्ये असे काही ट्यूब्स आहेत. ओके, लोब्स आहेत आणि या लोब्समध्ये ट्यूब्स आहेत. हे कुठले ट्यूब्स आहेत? आपले सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. आणि या सेमिनिफेरस ट्यूब्यूल्सच्या मध्ये सपोज दीज आर सेमिनिफेरस ट्यूब्यूल, यांच्यामध्ये काही सेल्स प्रेझेंट असतात. या सेल्सला आपण काय म्हणतो? लेडिक सेल्स. म्हणजे अल्टिमेटली या सेल्स कशात प्रेझेंट आहे? टेस्टीजमध्ये. सो करेक्ट ऑप्शन शुड बी बी. त्यानंतर सेकंड सुद्धा बघूयात आपण. या टेस्टीज काय सिक्रेट करतात? अँड्रोजन सिक्रेट करतात, विच इज टेस्टोस्टेरॉन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. नेक्स्ट बघा, in the human female fetus ovary is fully formed by the end of how many weeks? ओके, ज्या वेळेस जी फिमेल फिटल स्टेजमध्ये असते त्याच वेळेस फिमेलच्या बॉडीमध्ये ओव्हरी फॉर्मेशन स्टार्ट होतो आणि ते कुठल्या वीकच्या एंडपर्यंत कंप्लीट होतं? इट इज कम्प्लिटेड बाय द 12th वीक. ओके, कुठल्या वीकपर्यंत हे कंप्लीट होतं? इट इज कम्प्लिटेड बाय द 12th वीक. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. त्यानंतर नेक्स्ट बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले रिगार्डिंग टू द प्रोस्टेट ग्लँड इन ह्युमन मेल्स. ओके, कुठला स्टेटमेंट इनकरेक्ट आहे? फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला दिलंय, इट इज लार्ज. यस, इट इज लार्ज. सिंगल ग्लँड प्रेझेंट बिलो द युरिनरी ब्लॅडर. येस, कुठे प्रेझेंट आहे? युरिनरी ब्लॅडरच्या खाली प्रेझेंट आहे. मोठी ग्लँड आहे आणि सिंगल ग्लँड आहे. सेकंड दिलंय, इट सिक्रेट्स अल्कलाइन विस्कस प्रोस्टॅटिक फ्लुइड रिलीज इन टू द युरेथ्रा. बघा विस्कस प्रोस्टॅटिक फ्लुइड हे सगळं बरोबर आहे. इट रिलीज इन टू द युरेथ्रा. ते सगळे जे सिक्रेशन्स आहेत ते युरेथ्रात जातात, बट हे अल्कलाइन नसतात. हे कसे असतात? दीज आर ॲसिडिक. अल्कलाइन कुणाचे? जे सेमिनल वेसिकल आधी प्रेझेंट होती त्या सेमिनल वेसिकल्सचे हे जे सिक्रेशन्स असतात ते अल्कलाइन असतात. ओके, पण याचे सिक्रेशन्स कसे? दीज आर ॲसिडिक. त्यानंतर प्रोस्टॅटिक फ्लुइड्स फॉर्म. ओके, म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे दिस इज इनकरेक्ट. तरी आपण पुढचे स्टेटमेंट्स एकदा बघू.
द प्रोस्टॅटिक फ्लुइड फॉर्म्स अबाउट 30% ऑफ टोटल वॉल्यूम ऑफ सीमेन. येस, हे 30% बनवतं, 60% सेमिनल वेसिकल बनवतं अँड रिमेनिंग इज बाय द काउपर्स ग्लँड. त्यानंतर प्रोस्टॅटिक फ्लुइड कंटेन्स सिट्रिक ॲसिड, फॉस्फेट अँड अदर एन्झाइम्स. येस, दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. सो इनकरेक्ट स्टेटमेंट काय आपलं ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट बघा, इफ मेनार्क बिगिन्स ॲट द 13 years of age, then how many menstrual cycles are completed by the age of 28 years? मेनार्क म्हणजे काय? स्टार्टिंग. ओके, स्टार्टिंग ऑफ मेन्सेस. स्टार्टिंग मेन्सेस. जर मेन्सेस 13 इयर्सला स्टार्ट होत आहेत आणि आपल्याला काय दिलंय, कुठपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे? 28. ओके, आपल्याला 28 पर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे. सो 13 आणि 28 याच्यामध्ये टोटल किती इयर्सचा गॅप जातो हा आपला? ओके, इट इज अबाउट 15 इयर्स. ओके, 15 इयर्समध्ये किती मेन्स्ट्रुअल सायकल्स झाले, हाऊ मेनी मेन्स्ट्रुअल सायकल्स आर कम्प्लिटेड, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो जर तुम्ही बुक नीट वाचली असेल तर ॲव्हरेज एका महिन्यामध्ये एक, पण आपली 28 दिवसाची स्टँडर्ड मेन्स्ट्रुअल सायकल आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे एका वर्षामध्ये हे स्टँडर्ड आहे. ओके, इन 1 इयर 13 मेन्स्ट्रुअल सायकल्स असतात. ओके, इन 1 इयर 13 मेन्स्ट्रुअल सायकल. मग आपल्याकडे किती इयर्स आहे? 15. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट 13 बाय 15. किती होतं आहे हे? इट इज अप्रॉक्सिमेटली, ओके, इट इज अप्रॉक्सिमेटली 195 सायकल्स. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकलचे बघा क्वेश्चन्स आहेत. प्रॉलिफरेटिव्ह फेज ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल शोज फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स फीचर. ओके, प्रॉलिफरेटिव्ह फेज ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल कुठले फीचर्स प्रॉलिफरेटिव्ह फेज दाखवते? बघा, प्रॉलिफरेटिव्ह फेज म्हणजे ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियम थिक व्हायला सुरुवात होते. ज्यावेळेस आपलं मेन्स्ट्रुअल फेज संपली म्हणजे मेन्सेस संपले 5 दिवसानंतर, त्यावेळेस प्रॉलिफरेटिव्ह फेज जी आहे ती चालू होते. ओके, सो एंडोमेट्रियल लाइनिंग बिकम्स व्हेरी थिन. थिन नाही होत, ही लाइनिंग थिक व्हायला सुरुवात होते. ओके, सो दिस इज नॉट करेक्ट. त्यानंतर फ्यू सेकंडरी फॉलिकल प्रोसीड टू डेव्हलप अँड युजली वन डेव्हलप्स इन टू ग्राफियन फॉलिकल. बघा, तशी तर ही जी प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे, ओके, ही प्रॉलिफरेटिव्ह फेज आपण युटेरसमध्ये बघत असतो. ही कुठे चालत असते? युटेरस. यावेळेस काय होतं, युटेरसची जी लाइनिंग आहे जी मेन्सेसमध्ये निघून गेली, ती लाइनिंग हळूहळू प्रॉलिफरेट व्हायला सुरुवात होते, म्हणजे तिची थिकनिंग होत जाते. पण या सेम टाइमला वरती आपली कुठली फेज म्हणजे ओव्हरीजमध्ये. ओके, ओव्हरीजमध्ये आपली कुठली फेज चालू असणार? फॉलिक्युलर फेज. ओके, या फॉलिक्युलर फेजमध्ये काही जे सेकंडरी फॉलिकल्स आहेत बघा, अप टू दिस प्रॉलिफरेटिव्ह फेज, प्रॉलिफरेटिव्ह आपली काही 5th डे पासून आपण समजू, 5th किंवा 6th डे पासून, याच्या आधी प्रायमरी पासून सेकंडरी पर्यंत फॉर्मेशन झालेले आहे. मग आता पुढचं फॉर्मेशन सेकंडरी पासून कुठपर्यंत काहीच बनतात, सगळे बनतात असं नाहीये. काही जे आहेत, समजा 6 जे आहेत ते जर सेकंडरी बनले असतील तर त्यापैकी एक हात काय बनतो? आपला मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल बनतो. सो हे करेक्ट स्टेटमेंट आहे. काही जे आहेत ते डेव्हलप होतात इनटू द ग्राफियन फॉलिकल. तरी आपण पुढचे बघूयात. कॉर्पस ल्युटियम सिक्रेट प्रोजेस्टेरॉन अँड एस्ट्रोजन. ओके, ही जी फेज आहे, ओके, पहिले तर कॉर्पस ल्युटियम ही हे आपल्याला कुठल्या फेजमध्ये दिसतं? ल्युटियल फेजमध्ये. पण आपल्याला विचारली कुठली फेज आहे? प्रॉलिफरेटिव्ह फेज. सो दिस इज नॉट रिलेटेड टू प्रॉलिफरेटिव्ह. देन फॉर्मेशन ऑफ कॉर्पस अल्बिकन्स. अगेन अल्बिकन्स हे कुठे? डिजनरेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम. ज्यावेळेस कॉर्पस ल्युटियमचं डिजनरेशन होईल त्यावेळेस कॉर्पस अल्बिकन्स बनणार. सो करेक्ट स्टेटमेंट इज ऑप्शन नंबर बी. ज्यामध्ये काय दिले की काही सेकंडरी फॉलिकल्स हे थोडे डेव्हलप होतात आणि त्यापैकी एक जो आहे तो ग्राफियन बनतो. नेक्स्ट बघा, इन ह्युमन फिमेल्स एंडोमेट्रियम ऑफ युटेरस ब्रेक्स डाऊन ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल फेज अंडर द इफेक्ट ऑफ. ओके, ज्यावेळेस आपली मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल चालू असते त्यावेळेस कुठल्या हॉर्मोनच्या किंवा एन्झाईमच्या इफेक्टमुळे जी मेन्स्ट्रुअल फेज आहे ती स्टार्ट होते. ओके, बघा सिंपल आहे. आपल्याला एक माहिती आहे की ज्यावेळेस प्रोजेस्टेरॉन संपला, ओके, प्रोजेस्टेरॉन संपला त्यावेळेस लगेच मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. मग प्रोजेस्टेरॉन संपल्यामुळे काय होतं? ओके, डिक्रीज लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन रिलीजेस प्रोस्टाग्लॅन्डिन्स. ओके, प्रोजेस्टेरॉन कमी झाल्यामुळे काय रिलीज होतात? प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज होतात आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज झाल्यामुळे जो एंडोमेट्रियमचा जो थिक लेअर असतो स्ट्रॅटम फंक्शनालिस, तो लेअर हळूहळू डिझॉल्व्ह न म्हणता शेड ऑफ व्हायला सुरुवात होते. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय बघा? ऑप्शन नंबर ए, प्रोस्टाग्लॅन्डिन्स. ओके, फायब्रिनोलायसिन्स नाही, ॲक्रोलायसिन्स नाही आणि इन्क्रीज जो प्रोजेस्टेरॉन आहे तो इन्क्रीज न होता काय होत असतो? डिक्रीज होतो. आणि त्याच्या डिक्रीज झाल्यामुळे काय रिलीज होतात? प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज होतात विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेन्स्ट्रुअल फेज. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, इन कॉर्पस ल्युटियम
the corpus luteum is formed during the post-ovulatory phase of the menstrual cycle, survives for how many weeks in absence of fertilization. म्हणजे जर इन केस फर्टिलायझेशन नाही झालं तर त्यावेळेस कॉर्पस ल्युटियम हा किती दिवसापर्यंत राहतो बघा. जर आपल्या ज्या फेजेस आहेत त्यापैकी काही फेजेस फिक्स नाही आहे, जसं मेन्सेस जो आहे तसा ॲव्हरेज 5 to 7 days मेन्स्ट्रुअल फेज चालू शकतो. ओव्युलेशनची डेट सुद्धा फिक्स नसते की गरजेचं नाही की 14th डेलाच ओव्युलेशन होईल, तो मागे पुढे होऊ शकतो. पण कुठली फेज कधीही चुकत नाही, ती फेज म्हणजे ल्युटियल फेज. ओके, ल्युटियल फेज कधी चुकणार नाही. ही ल्युटियल फेज नेहमी फक्त किती दिवसांची असते? 14 days. यात कुठलाही चेंज होत नाही. ओव्युलेशन नंतरचे नेक्स्ट 14 days म्हणजे किती वीक्स झाले कंप्लीट? 2 weeks. सो 2 weeks पर्यंत कॉर्पस ल्युटियम तसाच राहतो आणि आफ्टर 2 weeks कॉर्पस ल्युटियम जर प्रेग्नेन्सी नाही झाली तर तो डिजनरेट होऊन काय बनणार? कॉर्पस अल्बिकन्स. सो करेक्ट ऑप्शन इज फॉर ऑप्शन नंबर सी 2 weeks. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. द फॉलिक्युलर फेज एक्सटेंड्स फ्रॉम 1st to the 13th day इन मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, कुठली फेज दिलेली आपल्याला? फॉलिक्युलर फेज. द फॉलिक्युलर फेज. ओके, नेक्स्ट बघा ही जी फॉलिक्युलर फेज आहे, बिफोर गोइंग टू नेक्स्ट पॉईंट, जी फॉलिक्युलर फेज आहे ही ॲक्च्युली ओव्हरीमध्ये स्टार्ट होते. ओके, ओव्हरीमध्ये स्टार्ट होते आणि ही कधी चालू होते? ही चालू होते ॲक्च्युली 5th डे पासून. 5th डे टू 13th डे. ओके, ही कधीपासून चालू होते? इट स्टार्ट्स फ्रॉम 5th डे टू 13th डे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिले. सो हे स्टेटमेंट जे आहे हे इनकरेक्ट आहे. द सिक्रेटरी फेज इन सिक्रेटरी फेज कॉर्पस ल्युटियम रिलीजेस इनहिबिन विच स्टॉप्स द सिक्रिशन ऑफ FSH. बघा बरोबर आहे. सिक्रेटरी फेजमध्ये जर आपण हॉर्मोन्स बघितले तर FSH आणि LH हे जास्त पीकवर येत नाहीत. त्याचं रिझन काय? कारण यांच्यासाठी निगेटिव्ह फीडबॅक दिला जातो. हा कशामुळे दिला जातो? बिकॉज कॉर्पस ल्युटियम काय सिक्रेट करतोय? इनहिबिन सिक्रेट करतोय. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. तरी आपण पुढचे स्टेटमेंट बघू. द एंडोमेट्रियम लाइनिंग ऑफ युटेरस लीड्स टू डिजनरेट टुवर्ड्स द एंड ऑफ मेन्स्ट्रुअल फेज. ओके, अंडर द इफेक्ट ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन्स. इथं काय दिलेलं आहे की प्रोस्टाग्लॅन्डिन्सच्या इफेक्टमुळे जो एंडोमेट्रियम आहे तो रिजनरेट होतो, पण उलट होतं. इन्स्टेड ऑफ रिजनरेट प्रोस्टाग्लॅन्डिन्समुळे तो एंडोमेट्रियम शेड ऑफ होतो, ब्रेकडाऊन होतो. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा इनकरेक्ट आहे. नेक्स्ट बघा, द फॉलिक्युलर फेज इज द लॉंगेस्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. फॉलिक्युलर फेज जी आहे ही कमी जास्त होऊ शकते, ही चेंज होऊ शकते. बट जी आपली सिक्रेटरी फेज आहे ओके किंवा ल्युटियल फेज जी आहे ही चेंज होत नाही आणि ही आपली कुठली फेज धरली जाते? इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. क्लियर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ग्रुप ऑफ हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटियम ऑफ ओव्हरी. ओके, ओव्हरीच्या कॉर्पस ल्युटियममुळे कुठले हॉर्मोन्स सिक्रेट होतात? कॉर्पस ल्युटियम आपल्याला कुठल्या फेजमध्ये मिळतो? ल्युटियल फेज. या कॉर्पस ल्युटियमलाच आपण काय म्हणतो? दिस इज द येल्लो बॉडी. आणि ही येल्लो बॉडी कुठले हॉर्मोन्स सिक्रेट करत असते? बघा, प्रोजेस्टेरॉन, फायब्रिनोलायसिन अँड स्मॉल अमाउंट ऑफ SCG. ओके, SCG तर हे सिक्रेट करतच नाही, इट इज सिक्रेटेड बाय द प्लासेंटा. त्यानंतर GnRH म्हणजे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन, हे कोण सिक्रेट करतं? इट इज सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. FSH वगैरे हे कोण सिक्रेट करतं? इट इज सिक्रेटेड बाय पिट्यूटरी ग्लँड. आपल्याला विचारेल कॉर्पस ल्युटियम. त्यानंतर बघा, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन. येस, प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनचं स्मॉल अमाउंट सुद्धा कॉर्पस ल्युटियम बनवतं. अँड स्मॉल अमाउंट्स ऑफ GnRH. अगेन GnRH गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन. हे हॉर्मोन्स कोण सिक्रेट करत आहे? कुठलाही रिलीजिंग हॉर्मोन कोण सिक्रेट करत आहे? हायपोथॅलॅमस. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असणार आहे आपलं ऑप्शन बी, प्रोजेस्टेरॉन अँड स्मॉल अमाउंट्स ऑफ इस्ट्रोजन. आणि आत्ताच लास्ट स्टेटमेंटमध्ये आपण बघितलं की इनहिबिन सुद्धा सिक्रेटरी फेजमध्ये कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करत असतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. ओके, यामध्ये अजून क्वेश्चन्स आहेत जे आपण पुढच्या पार्टमध्ये कंटिन्यू करू. गॅमेटोजेनेसिस या टॉपिकवर आणि पार्च्युरेशन, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट हे क्वेश्चन्स आपले बाकी आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.